मालेगाव येथील चांदवड देवळा तालुक्यातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोरील अर्धन्यायिक कामकाज चांदवड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये सुरू करण्याबाबतचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना वकील संघातर्फे देण्यात आले। सदरील हे निवेदन वकील संघाचे अध्यक्ष डी.एन. ठाकरे व उपाध्यक्ष बी.जी. पटेल, सेक्रेटरी एस.एम. सोनवणे यांच्या सह्यांचे असून हे निवेदन मंत्री महोदय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ॲडव्होकेट दत्तात्रय गांगुर्डे, ॲडव्होकेट आर.पी. ठाकरे, पवन जाधव, प्रमोद पाटील, सचिन कुलकर्णी यांनी या निवेदन देण्यासाठी प्रत्यक्षात मंत्री महोदय बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। चांदवड देवळा तालुक्यासाठी चांदवड देवळा मालेगावसाठी कैसे गैरसोय आहे हे समजावून सांगण्यात आले। त्यानंतर या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मंत्री महोदय बावनकुळे यांनी त्यांचे सचिव यांना चांदवड देवळा तालुक्यासाठी आठवड्यातून 1 दिवस देण्याचे आदेशित केले। पत्राला अनुसरून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी यांनी चांदवड देवळा या दोन्ही तालुक्यातील नागरिकांसाठी अर्धन्यायिक कामकाज आठवड्यातून 1 दिवसीय सुरुवात झाली। माहिती दत्तात्रय गांगुर्डे यांनी दिली। सर, चांदवड या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी यांचं जे तारखेच्या संदर्भामध्ये तुम्ही एक निवेदन दिलं होतं, त्या संदर्भात काय सांगाल? चांदवड देवळा अर्धन्यायिक प्रकरणं जी होती ती यापूर्वी मालेगाव येथे चालत होती, परंतु ते जे प्रकरण आहे ते चांदवड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये चालावे म्हणून आम्ही त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडे जाऊन आमच्या शिष्टमंडळाने तशी त्यांची भेट घेतली आणि त्यांना तसं चांदवडची आणि देवळ्याची भौगोलिक परिस्थितीबाबत सांगितले की बाबा पश्चिमेकडील गावांचा जर एकंदर विचार केला तर त्यापासून साधारणतः 100 किलोमीटर इतका अंतर आमच्या पश्चिमेकडील गावांना चांदवड म्हणजे पडतं आणि म्हणून त्या अनुषंगाने पक्षकारांचा वेळ, होणारा खर्च याचा विचार करून ह्या तालुक्यांकरता चांदवडला प्रशासकीय कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध आहे आणि म्हणून ते अर्धन्यायिक कामकाज चांदवड येथे चालू करावं अशी आम्ही मागणी केली आणि ते त्यांना पटलं आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या प्रशासनाला तसे आदेश दिले का चांदवडला आठवड्यातून 1 दिवस प्रशासकीय अर्धन्यायिक कामकाज चालू करावं आणि त्या अनुषंगाने 15/4/2026ला प्रत्यक्षात ते कामकाज या ठिकाणी बावनकुळे साहेबांच्या आदेशाने चालू झालेले आहे। त्याबद्दल मी आमच्या चांदवड वकील संघाच्या वतीनं चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे आभार मानतो। त्याचबरोबर आम्हाला सहकार्य करणारे चांदवड देवळाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर साहेब यांचे देखील आभार मानतो आणि इतकं सांगतो का पक्षकारांची जी मालेगावला जाताना सस्य ओलपट होत होती ती या निमित्ताने कुठेतरी थांबलेली आहे आणि नक्कीच चांदवड देवळाला या निमित्ताने न्याय मिळालेला आहे एवढीच मी अनुषंगाने सांगतो। तसेच या पत्राद्वारे अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव दत्तात्रय के. कान यांनी आजपासून कामकाज चांदवड प्रशासकीय इमारत या ठिकाणी सुरू करण्यात आले, तर पहिल्याच दिवशी 33 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होते, अशी माहिती मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी दत्तात्रय केतन यांनी दिली। तालुक्यातील वकील संघटनेने माननीय महसूल मंत्री यांच्याकडे वैयक्तिक आठवड्यातून 1 दिवस हा सुनावणीचा बोर्ड चांदवड येथे व्हावी अशी मागणी केली। त्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री यांनी निर्देश दिल्याप्रमाणे चांदवड तहसील कार्यालय या ठिकाणी देवळा आणि चांदवड या तालुक्यातील सर्व नागरिकांना सुलभ होण्यासाठी, सोयीस्कर होण्यासाठी अर्धन्यायिक प्रकरणाचा जास्तीत जास्त लवकरात लवकर निपटारा होण्याच्या दृष्टीने यापुढे दर बुधवारी आठवड्यातून 1 दिवस तर दुपारी 12 वाजता सुनावणी बोर्ड घेण्यात येत आहे, जेणेकरून नागरिकांच्या समस्या सुलभ होईल आणि गती मिळेल या दृष्टीने आम्ही नियोजन केलेलं आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।